आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून उबेर चालकांच्या समस्या गंभीर बनल्या असून काही मार्गांवर त्यांच्यावर मारहाण, धमक्या आणि वाहनांची तोडफोड होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. उबेरचे भाडे दर कमी असल्याने स्थानिक खासगी वाहन चालकांमध्ये नाराजी वाढली आहे. उबेरचे दर आमच्या उपजीविकेवर घाला घालत आहेत असे सांगत काही ठिकाणी स्थानिक चालकांकडून उबेर चालकांना लक्ष्य केले जाते आहे. त्यामुळे भाडे दर वाढवावेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. कमी दरामुळे स्थानिक चालकांशी वाद वाढत असून सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं चालकांनी म्हटलेलं आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आपण बघू शकता इथे नाशिकमधील सर्व ओला उबर चालक मालक संघटनेच्या वतीने सर्व ड्रायव्हर बंधू एकत्र आलेले. याचं एकत्र येण्याचं कारण एकमेव आहे, ते म्हणजे आम्हाला कंपनीकडनं योग्य ती दरवाढ मिळावी. यासाठी आज इथे सर्वजण उपस्थित आहे. आमची मागणी फक्त एकच आहे की कंपनीने आमची दखल घेऊन प्रत्येकाला 2 घास व्यवस्थित खाता यावे, यासाठी योग्य तो मोबदला देण्यात यावा. या मागणीसाठी आज इथे असंख्य नाशिकमधील सर्व उबरच्या चालक जमलेले आहेत. आणि गाड्या फोडताय. मेन म्हणजे ड्रायव्हरची गच्ची पकडताय. खूप म्हणजे अशी बेकार परिस्थिती आहे. अरे रवीचा म्हणजे आता चालू राहिला तर असं राहिलं तर ड्रायव्हरनी काय फाशी घ्यायची का? त्याला अक्षरशः डायरेक्ट आहे ना गळफास घ्यावा लागेल. त्याच्यामुळे उबर कंपनीनं हा विचार करावा. लवकरात लवकर आहे ना त्र्यंबकेश्वरचा मेन मुद्दा आहे, तो रेट वाढून देण्यात यावा. एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी तुमचं नाव सांगतो. मी शुभम रौंदळ. मी उबर कंपनीमध्ये आता की अकाउंट मॅनेजर म्हणून काम करतो. तर मला ड्रायव्हरच्या सगळ्या समस्या मिळाल्या आहेत. तर मी जे आपण काही ज्यांच्या समस्या मी कंपनीपर्यंत आज पोहोचवतोय, तर त्याच्याबद्दल काय निर्णय होतो हे मी लवकरच तुम्हाला सांगेन. आपलं काय नाव? शुभम रौंदळ. कंपनीकडून या समस्यांकडे लक्ष देऊन लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानंतर उबेर चालकांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र योग्य निर्णय न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चालकांनी दिला आहे. या बैठकीत शहरातील मोठ्या संख्येने उबेर चालक उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.